हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम. तिसरे मुंडक, दुसरा खंड. स वेदै तत्परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम, उपासते पुरुषं ये यकामास्ते शुक्रम एतद अतिवर्तन्ति धीराहा. असे आत्मज्ञाच्या पूजेचे फळ असे सांगितलेले आहे. इथे काय आहे आता? हे सर्व जगत ज्यामध्ये समाविष्ट आहे ते ब्रह्मधाम, अशा परम आश्रयरूप जे धाम आहे, ब्रह्म आहे, आणि स्वतःच शुद्ध रूपाने भासमान होणाऱ्या त्या ब्रह्मला, म्हणजे अशा पद्धतीने जो प्रगट होणारा ब्रह्म आहे त्याला आत्मवेत्ता जाणतो. आणि जो कोणी त्याची निष्काम भावनेने उपासना करतो, अकाम होऊन पूजा करतो, उपासना करतो, ते जे कोणी बुद्धिमान लोक आहे ते जन्मबीजाचे अतिक्रमण करतात, म्हणजे जन्ममरणापासून सुटतात. पूजेचे फळ असं सांगितलं आहे. आता या सृष्टीमध्ये परमपूज्य असा कोण आहे? स वेदै तत्परमम, परमम ब्रह्मधाम. या जगाला ज्यात आश्रय आहे, जो जगाचा परमधाम अशा अर्थाने जे ब्रह्म आहे, त्या परब्रह्माला सवेदै जाणणारा असा जो आहे. कशा पद्धतीने जाणणारा? आत्मरूपाने जाणणारा, की तो मीच आहे, अशा पद्धतीने जाणणारा जो आहे तो ब्रह्मज्ञ आहे आणि परमपूज्य आहे. मग आम्ही त्याची पूजा कशी करायची आहे? निष्काम होऊन, निष्काम भावनेने त्याची पूजा इह काम असते असं म्हटलेलं आहे. उपासते असं. तर जे धीर आहे त्यांनी अशा पद्धतीने पूजा त्याची करायची आहे. निष्काम भावनेने त्याची पूजा करायची, कामना रहित होऊन करायची आहे. आता कामनेचे स्वरूप काय आहे? अनेक प्रकारच्या कामना आमच्यामध्ये ज्या आहे त्या सगळ्या संसाराविषयी असतात असं जाणून त्यांचा मुद्दाम कामना रहित होऊन आपण अकाम असं झालं पाहिजे. आता अकाम होणं म्हणजे काय? काम जे आहे ते बीज रूप आहे, म्हणजे कामामध्ये बीज आहे, सबीज असतं काम. आणि सबीज असल्यामुळे जर सकाम असं असलं तर ते पुनर्जन्माला निश्चित रूपेनं कारण होणार आहे. कारण कर्माचं जे फळ असतं ते अदृष्टात असतं, आणि अदृष्टातलं जे फळ आहे ते मिळण्याकरता पुन्हा प्रारब्ध व्यवस्थेची वाट बघणं, म्हणजे पुन्हा संचितात भर पहिले टाकायची, नंतर त्याच्यातून प्रारब्ध रूपाने नव्याने अशी जन्म मरण रूप बीज जे आहे ते सकामतेमध्ये आहे, कामनेमध्ये आहे. आणि म्हणून त्याची पूजा करून तेच जर व्हायचं असेल, आता आपणासारखे करीती तात्काळ हा त्यांचा ब्रीद आहे.
ते आपल्याला करू शकतात. पण माझ्याकडून माझी कामना जी आहे ती आडवी येते. मला पुनर्जन्म हवा आहे आणि त्यांना मला मुक्त करायचं आहे असं जर म्हटलं तर मीच त्यांच्या जे कामाच्या आड येतो. म्हणजे ते जे करू शकतात त्यांचा जो संकल्प आहे सत्य संकल्प त्याच्या आड मीच आलो असं होईन जाईल. म्हणून निष्काम असा असतं. आता सकामतेमध्ये जर बीज असेल तर निष्कामतेमध्ये निर्बीजता असणार आहे. म्हणून इथे जे म्हटलं आहे शुक्रम एतद अतिवर्तन्ति धीराः. शुक्र म्हणजे काय? जन्मबीजाला कारण जे वीर्य आहे रजोवीर्य ते शुक्रम असं म्हटलेलं आहे. मग त्या शुक्राचं अतिक्रमण करून देतात. अतिवर्तन्ति धीराः ये उपासते अशा म्हटलेलं आहे की जे पुरुष अशा पद्धतीने असे जे ब्रह्म जाणणारे ब्रह्मज्ञ आहेत त्यांची पूजा करताना जेव्हा अकाम होऊन त्यांची पूजा करतात तेव्हा ते स्वतः सुद्धा त्यांच्यासारखे म्हणजे निर्बीज. आता हा जो आहे हा शेवटला असं म्हणायचं. असं अशा प्रकाराने जेव्हा आपण त्यांची पूजा करतो तेव्हा आता ब्रह्मज्ञाच्या पूजेचे फळ म्हणजे काय? काकांच्या पूजेचे फळ सरळ गोष्ट आहे. मग आपण जेव्हा जेव्हा त्यांची पूजा करतो तेव्हा तेव्हा ही जी सकामता आहे की मला काहीतरी जे हवं आहे त्याची लिस्ट खिशात आहेच, त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड जे आहे ते सुद्धा गृहीत धरून आहे आणि पुन्हा त्यांची पूजा चालूच आहे. ही जी पूजा आहे अशी पूजा सकामताचा अर्थ असा नाही आहे की तिथे मी त्यांना काहीतरी मागतो आहे, पण जगत सत्यत्व देह सत्यत्व यांच्या सहित मी जेव्हा पूजा करतो आहे तेव्हा ती सकामच पूजा आहे. म्हणजे असं सकाम म्हणावं लागत नाही तिला वेगळ्या पद्धतीने. आपण तिला मार निष्काम म्हणू पण ते निष्काम नाही आहे. जन्म मरणाचा बीज जो आहे तो काम मध्ये आहे आणि म्हणून तो जो शुक्र आहे त्याचं अतिवर्तन करायचं असेल तर मी त्यांची उपासना ते होऊनच करायला पाहिजे जसे ते आहे, अकाम पूर्णकाम पूर्ण तृप्त असं. म्हणून हे पूजेचे फळ आणि पूजेचं प्रकार हे सांगितलं. मग म्हणतात निष्कामतेने पुनर्जन्म निवृत्ती. कामान्यः कामयते मन्यमानः स काम अभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मानस्त्विहेव सर्वे प्रविलयन्ति कामा. आता इथे भोगांचा जे आदर करणारे आहे कामान्यः कामयते मन्यमानः. मन्यमानः म्हणजे आदर करणारे कशाचे? कामनायुक्त ज्या गोष्टी आहे काम जे आहे म्हणजे फळामध्ये भोगाचा जो आदर करणारा आहे रिस्पेक्ट करणारा आहे म्हणजे फळाची इच्छा ठेवणारा त्याचा आदर करेल असे जे असतात भोगांचे आदर करणारे जे कामी आहे ते कामना पूर्ण होण्याकरता मग त्या ठिकाणी त्या देहामध्ये त्या लोकात जन्माला येतात जन्म घेतात आणि जो पूर्ण काम झालेला आहे त्याच्या सर्व इच्छा याच जन्मामध्ये विरून जातात. आता संचित भस्म साथ होत असेल ज्ञानाने तर त्याचा अर्थ हाच आहे की सर्व इच्छा, कारण संचित हे कर्मरूप आहे, कर्म जे आहे ते फलरूप आहे म्हणजे फलाकरताच केलेले आहे आणि फल जे आहे ते अदृष्टात आहे म्हणजे पुन्हा जन्म घेतल्याशिवाय ते मिळणार नाही. आणि प्रारब्ध जे आहे ते तर भोगून संपवायचं आहे या देहापुरतं जे आहे ते. मग त्या संचिताचा जोपर्यंत व्यवस्था लागत नाही त्याची व्यवस्था लावण्याकरता मग इथेच कामना पूर्ण होणं म्हणजे निर्वासन होणं. आता मला काहीही मिळवायचं नाहीये. आता जर मी काही मिळवायचं नाहीये तर मला काही करायचंही नाहीये. कर्माचा फळाशी संबंध आहे. ज्याला फळच नको आहे तो कर्म कशाला करेल? अशा पद्धतीचं जे कर्म आणि फळाचा संबंध कामनेशी जो आहे असं. आता जे भोग आहे ते टिकू दे, जे अप्राप्त आहे ते मिळू दे,
भोगामध्ये अनुकूलता असू दे, प्रतिकूलता कमी होऊ दे, अशा ज्या कामना आहे त्या सगळ्या कामना हे कामरूप सकामता अशा अर्थाने जन्म मरणाला वासनेला कारण आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. कोणत्या वासनेच्या संगे? त्याला कर्मज वासना असं म्हणतात. म्हणजे काय? दत्त भार्गवामध्ये अशी भाषा वापरली त्यांनी की कर्तव्याच्या विषानी पीडित अशी आहे. आता कर्तव्य म्हणजे काय? मला हे करणे आहे, मला हे करायचं आहे, मी केलं नाही तर होणार नाही, माझ्याशिवाय कोणी करू शकणार नाही, असे काकांचे जे वाक्य आहे ते आठवावे. आणि अशा पद्धतीने कर्तव्याचं जे ओझं आहे ते ओढून घेतल्यानंतर ते मग पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही आणि त्याच्याकरता तर मग पुन्हा जन्म जन्मांतर घ्यावेच लागतील. म्हणून कर्तव्य जे आहे हे तेच आहे, कर्मज वासना रूप आहे. आणि म्हणून कर्माची की हे करायचं आहे अशी जी पेंडेन्सी आतमध्ये आहे अंतःकरणामध्ये की मला हे करायचे आहे, माझी अशी इच्छा आहे, ती सगळी फलरूप इच्छा आहे, ती पुन्हा जन्माला कारणीभूत होणार आहे असा विचार लक्षात ठेवावा. कारण की मग त्याविषयीची जी इच्छा आहे ती जिथे भोगायला मिळेल तसा जन्म घ्यावा लागेल. आणि मग ज्या देशामध्ये अनुकूलता असेल, म्हणजे ज्या स्थानामध्ये, देशामध्ये म्हणजे ज्या जागेवरती तुम्हाला ते भोग मिळेल, ज्या वंशामध्ये ज्या कुळामध्ये ती अनुकूलता मिळेल, ज्या मातापिताच्या पोटी ते सगळे अनुकूल भोग मिळतील, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या वासनेनी मीच, माझा सर्व लोक, माझा सर्व माता पिता हे सगळे मी ठरवतो आणि मग देहांतर होतं माझं, जन्मांतर, अशा पद्धतीने. म्हणून ज्याचा विवेक जागा आहे तो शास्त्र अभ्यास आदी श्रवण आणि सत्संगतीमुळे त्याचा काम जो आहे तो शिथिल होत होत नष्टप्राय झाला आहे आणि फक्त आता आत्मा जाणण्याचीच ते इच्छा करतात. असे जे कृतकृत्य झालेले कृतात्मा आपल्या जन्म मरणाच्या कारणावर चिरा ठेवतात, म्हणजे इथे म्हटलेलंच आहे. तर असे जे पर्याप्त काम कृतात्मन असं जे म्हटलं आहे, कृतात्म है ना, असे जे आहे त्यांना पुन्हा जन्माला काही कारणच उरत नाही. सर्वे प्रविलियंती, म्हणजे इथेच याच जन्मात सगळं त्यांच्या ज्या वासना आहेत त्या विरून जातात, असं ह्याचं पुनर्जन्म निवृत्ती आहे. मग म्हणतात आत्मदर्शनाचे साधन, प्रधान साधन काय आहे? मग म्हटलं नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश वृणते तेन लभ्यस्तस्येष आत्मा विवृणते तनुम स्वाम स्वाम असं म्हटलेलं आहे. आता हा आत्मा प्रवचनाने, ज्ञानाच्या धारणाशक्तीने, मेधेने किंवा भरपूर श्रवणाने, शास्त्र श्रवणाने मिळत नाही. जो त्याच्या प्राप्तीची इच्छा करतो त्याचीच ती इच्छाशक्ती त्याला आत्म्याची प्राप्ती करून देते. त्यालाच आत्मा आपले स्वरूप उघडून दाखवतो, स्वरूप उघड करतो त्याच्या समोर. विवृणते तनुस्वाम असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत आत्म्याचं जे वर्णन आहे ते ज्या रीतीने केले त्याचे परोक्ष ज्ञान होण्यामध्ये सगळी मदत होते. ब्रह्माचं स्वरूप, तटस्थ लक्षणाने ईश्वराचं स्वरूप, असं सगळं आत्तापर्यंत सांगितलं. आता त्या आत्म्याकरता आत्मदर्शनाचं जे प्रधान साधन आहे त्याच्यामध्ये कशाने होणार नाही आणि कशाने होणार आहे याचा निवाडा इथे केलेला आहे. तर सर्व वेदशास्त्रे उत्तमरित्या अभ्यास केलेले आहे. त्यावर कीर्तन, प्रवचन, पाठही घेतले, अनेकदा निरूपण केले आणि ऐकले, प्रवचन केलं. आणि जी मेधा आहे म्हणजे विश्लेषक बुद्धी, प्रत्येक गोष्टीचं चांगल्या प्रकारे विश्लेषण करणारी जी बुद्धी असते तिला मेधा म्हणतात.
अशी चांगली बुद्धी, अशी मेधा जरी आहे तरीही IQ असं म्हणतात, तर ती म्हणजे धारणाशक्ती चांगली आहे आणि खूप श्रवण करून त्या आत्म्याचं परोक्ष रूप समजून घेतलेलं आहे असं. पण अजूनही तो परोक्षच आहे. कारण काय की आत्म्याच्या प्राप्तीची जी तळमळ, जी तीव्रता, जी जिज्ञासा पाहिजे, जी मुमुक्षा पाहिजे, ती नाही. त्याच्याशिवाय बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टींचा तसा पाहिला तर मग उपयोग नाही आहे. जर हे एक नसेल आणि बाकी सगळं असेल तर मग प्रवचनकारही असेन मी, आणखीन चांगला विद्वान असेल, मेधाशक्ती भरपूर असेल, सगळ्या गोष्टी असेल, पण मात्र जे नेमकं पाहिजे ते तिथे नसेल. कारण जिज्ञासा, तर मग जिज्ञासा कशा प्रकारची यावी? तीव्रता पाहिजे. कशी तीव्रता पाहिजे? तू जो ना मिला सारी दुनिया भी मिले तो क्या है, तू एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है. आता इथे एक तू ना मिला तो चलेगा पर दुनिया छूटनी नहीं चाहिए, असा जो भाव असतो, अशापासून इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो त्याच्यामध्ये तीव्रता. आता काय की आत्मा तत्क्षणी लाभतो, लगेच लाभतो आणि अनेक जन्मापर्यंत लाभत नाही, असा जो तद्वंतिके तद्दुरे असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण ही जिज्ञासाच आहे. जिज्ञासेची तीव्रता, मुमुक्षा, मला ते मिळालंच पाहिजे, त्याचा मला ध्यास लागला पाहिजे, तो वरण करणे योग्य आहे असं निश्चित करून त्याला मला वरायचं आहे, असा जर मी माळ हातात घेऊन जर उभा असेने की मला आत्मा वरायचा आहे असं म्हटलं तर तो स्वतःच येऊन आपलं रूप उघडं करून दाखवेल, म्हणजे तोच मला वरायला येईल. अशा पद्धतीचं जे आहे त्याच्याकरता तीव्रता अशी पाहिजे. आता याच्यात म्हटलेलं आहे की तो आपल्याला येतो, भेटतो, आलिंगन देतो, विवृणते तनुम स्वाम असं जे म्हटलेलं आहे की तो स्वतः येतो, आपलं रूप दाखवतो. आता हे तर झालं मंत्राचं. आता आपल्याकरता कशा प्रकाराने आहे? आता आपण म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म है ना. आता गुरूंना आम्ही केव्हा केव्हा ब्रह्मरूपाने जाणतो, केव्हा केव्हा अब्रह्मरूपाने जाणतो. असं जे आहे, जेव्हा जेव्हा आम्ही साक्षात ते परब्रह्मच विटेवरी उभे आहे अशा रीतीने जेव्हा आम्ही त्यांना जाणतो, त्या वेळेला असं म्हणू आपण. आता काय असतं की जे ब्रह्मज्ञ असतात, आत्मज्ञ असतात, गुरु असतात, संत असतात, त्यांचं जीवन अज्ञानी जनांसारखं ते जगतात है ना. तर अज्ञानी जनांसारखं आपल्यासारखं जगत असताना आपल्याला ते दिसतात, तेव्हा आपल्याला ते आपल्यासारखे वाटतात, ते आपल्याला आपल्यासारखे करू पाहतात आणि आम्ही त्यांना आपल्यासारखे करून टाकतो. बस हा जो दोष आहे, हा दोष निघाला आणि आम्ही त्यांना परब्रह्म म्हणून जाणलं. आता फक्त जाणलं म्हणजे एकदा विचार करून एकदा जाणून असं चालणार नाही, सतत त्यांचा ध्यास असा. तर ते मी आहे अशा पद्धतीने त्यांचं पूजन. मी नाम घेताना तेच नाम घेतात आहे, हम बैठे आराम राम हमारा जप करे. अशा पद्धतीने जोपर्यंत आमची तीव्रता, त्यांना ओळखायची क्षमता, करायचं काय आहे, फक्त त्यांना ओळखायची क्षमता. परब्रह्म समोरच आहे, मुखाप्रती भानू आहे, सगळ्यांनाच आहे, नाही आहे का? आहेच. जे जे आता शिष्य मंडळी आहे त्यांना काका केव्हा उपलब्ध नाही आहे, विचार रूपानी, ग्रंथ रूपानी, प्रवचन केसेट रूपानी, सगळ्या रूपानी, अनुसंधान रूपानी उपलब्ध आहे है ना. तर असे उपलब्ध असताना त्यांचं चिंतन सोडून
जगाचं चिंतन करणं. चर्चेमध्ये त्यांची चर्चा सोडून अन्य चर्चा करणं. आता म्हटलं होतं ना, अन्य वाचा विमुंचत, म्हणजे वाणीचा उपयोग करायचा असेल तर काका एकम काका अशा पद्धतीने तो केला पाहिजे. कारण काय, साक्षात परब्रह्म आहे. आता आणखीन परब्रह्म शोधायला तुम्ही कुठे जाताय? आपल्या आतला जो आहे असं आता श्रुतीने सांगितलं की तो तुमच्यात आहे, बाहेर शोधायची गरज नाहीये. त्याचा शोध काही लागत नाही. पण जर तो शोध असा प्रत्यक्ष प्रमाणाने लागत असेल, आता जे प्रमेय नाहीये तरी प्रत्यक्ष प्रमाणाने उपलब्ध आहे, मुखाप्रती भानू असे जे आहे, अशांना फक्त ओळखणं म्हणजे त्यांच्यावरचा जो पडदा आहे तो त्यांना सरकवू दे. कधीतरी त्यांनी म्हणायला पाहिजे, अरे तो कोणत्या ब्रह्माचं म्हणतोय, तो मी आहे, असं त्यांनी माझ्या समोर उघड केलं पाहिजे. आपण पाहिलं सगळ्या लोकांनी भगवद्गीतेचे वर्ग असताना वगैरे केव्हा केव्हा त्यांनी तो पडदा असा हळूच सरकवला आणि लगेच कर्टन तो खेचून घेतला पडद्यामध्ये पुन्हा, है ना. आता तो जो क्षण आहे की जेव्हा तो पडदा हटवला गेला तेव्हा ते आत्मदर्शन जे आहे ते ज्यांना झालं त्यांना झालं, अशा पद्धतीचं आहे. असे अनेक क्षण आपल्याला टिपता येतात आणि ते क्षण त्यांची लांबी वाढवणं आमचं काम आहे. पूर्ण आमच्या 24 तास त्याच्याने भरून द्यायचा आहे. अशा रीतीने आमचा निश्चय एकदा हे होऊ दे की हे ब्रह्मज्ञ आहे. बस झालं, हेच वरण आहे. वरण म्हणजे आणखीन काही वेगळं नाही आहे. आता ते म्हणतात ना, लग्न अनुग्रह जे आहे ते जीवशिवाचं लग्न आहे. आता ते लग्न होऊन सुद्धा लग्नाचा जो आनंद आहे तो तर मिळू दे, ऐक्य जे आहे ते तर होऊ दे. आणि म्हणून ते विवृणते तनुस्वाम मध्ये ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे. म्हणून श्री गुरूंना माणूस समजणं हे सगळ्यात मोठी आड येणारी गोष्ट आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना जाणायला पाहिजे. नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात तपसो वाप्यलिंगात एतै रूपाये यतते यस्तु विद्वांस्तस्ये आत्मा विशते ब्रह्मधाम. आता हा आत्मा, नायमात्मा बलहीनेन लभ्यो, बलहीनाला आत्मा म्हणजे तो पुरुष जो आहे तो बलहीन पुरुषाला आत्मा प्राप्त नाही होऊ शकत. आणि प्रमाद ज्याचं प्रमाद सहित जो असेल है ना, प्रमत्तेनं अप्रमत्तेनं असं जे म्हटलं होतं, तर प्रमाद साहित्य जे आहे आणि लिंगरहित तपस्या त्यांनी सुद्धा ते मिळणार नाही. जो निष्ठावान या उपायांनी आत्मा प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल, या उपायांनी म्हणजे अप्रमाद होऊन आणि तपस्या जी आहे ती लिंगसहित अशी करायला पाहिजे. आता बलहीन बल कशाचं है ना, बलहीनाला नाही, आत्मनिष्ठारूप बल जी आहे, आत्म्याच्या मध्ये निष्ठा, श्रद्धावंत होणं, श्रद्धेचं निष्ठेत रूपांतर होणं, हा तो आत्मबल आहे. ही आत्मनिष्ठा हा बल आहे. आणि उपासनारूप बल जो आहे तो आहे, उपासनेने पण जो बल मिळतो, अंतःकरण शांत होतं, शुद्ध होतं, हा सगळा जो भाग आहे हा बलाचा जो भाग आहे. म्हणून बलहीनेनं न लभ्यो असं म्हटलेलं आहे. आता प्रमाद जे आहे, कर्तव्य त्यागरूप चुकीचं वर्तन हे प्रमाद आहे. चुकीचं वर्तन हे प्रमाद आहे. निषिद्धाचं वर्तन हे प्रमाद आहे. मलदोष जे आहे, निषिद्ध वर्तनाची इच्छा, हे प्रमाद आहे. तसेच पुत्र, धन, सत्ता, कीर्ती यांच्या इषणा, आसक्ती हे प्रमादरूप आहे. इतके सगळे प्रमादाचे स्वरूप आहे. म्हणजे काय, थोडक्यात जे जे प्रतिबंधक आहे ते सगळे प्रमादरूप आहे. म्हणून त्याला अप्रमत्तेनं
असं मागे म्हटलेलं होतं. अशा अर्थाने आहे. मग तप जे आहे, तपानी प्रमाद, तप म्हणजे ज्ञान आणि लिंग रहित. आता इथे म्हटलं आहे तर लिंग म्हणजे काय आहे की संन्यास रहित होऊन त्याला प्राप्त करू शकत नाही. वैराग्य रहित, संयम राहित्य, ह्याला लिंग राहित्य असं म्हटलेलं आहे. हे सगळे संन्यास हे लिंग आहे. तर अशा पद्धतीने सात्विक होणं है ना, हे लिंग आहे. असे लक्ष रहित जे आहे, सात्विक लक्ष रहित, संयम रहित, असे लिंग रहित होऊन त्याची उपासना करता येणार नाही. म्हणून बलहीन आणि असे लिंगरहित उपासना असं करून त्याची प्राप्ती होणार नाही. या सर्व अपायांनी तो प्राप्त होणार नाही. मग जो कोणी साधक आत्मनिष्ठा याच्या बलाने अनासक्त होऊन कर्तव्य पालन जे आहे धर्मयुक्त कर्तव्य पालन करून संन्यास आणि ज्ञान तपाने प्राप्तीचा प्रयत्न करील, त्याला हा आत्मा आपल्या ब्रह्मधामामध्ये प्रवेश करून देईल, असा अर्थ आहे. मग आता ब्रह्मप्राप्तीचा प्रकार, आत्मज्ञाच्या ब्रह्मप्राप्तीचा प्रकार काय आहे? संप्राप्येन ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वितरागाः प्रशांताः ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशंती. या आत्म्याला प्राप्त होऊन, संप्राप्य प्राप्त होऊन ऋषीगण ऋषयो ज्ञानतृप्त होतात, कृतकृत्य होतात, विरक्त आणि प्रशांत असे होतात. ते धैर्यवान, धीरा असे त्या सर्वगत ब्रह्मला सर्व प्रकारे मिळवून सर्व रूप ब्रह्ममध्ये ते प्रवेश करतात. सर्वगम सर्वतः, सगळीकडनं ब्रह्म जाणून, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ब्रह्म होऊनच ब्रह्म जाणतात. आत्म्याचे स्वरूप मी म्हणून जाणून हे आत्मपदावर आरूढ झालेले जे निरपेक्ष होऊन ज्ञानाने तृप्त होतात, काही करायचे शेष न राहिल्याने त्यांना कृतकृत्यता प्राप्त झालेली आहे ती अनुभवतात. कारण कर्मामध्ये जी प्रवृत्ती आहे ते अपूर्णतेचा बीज आहे, तिथे अपूर्णतेचा सल आहे. म्हणून मग ते रागद्वेषापासून वेगळे होतात आणि प्रशांत होतात. म्हणजे उपरत इंद्रियांना शांत ठेवतात, अशा उपरत होतात त्यांच्यापासून. अशा भावाला प्राप्त झालेली ही मंडळी जी आहे ती सर्व व्यापक म्हणजे आकाशासारखे होऊन दृष्टांत करतात. त्या ब्रह्मला सगळीकडून प्राप्त करून घेतात, म्हणजे त्यातच प्रवेश करून वेगळे काही उरत नाही. अशा रीतीने हे जे ब्रह्मवेत्ता हे ब्रह्मधामात प्रवेश करतात आणि देह सुटल्यानंतर त्यापासून ते वेगळे होत नाही, एकरूप होऊनच राहतात असा. आता ज्ञेय जाणून आणि मोक्षप्राप्ती कशी आहे इथे म्हणतात, वेदांत विज्ञान सुनिश्चितार्था संन्यास योगाद्यतयः शुद्ध सत्वाः ते ब्रह्मलोकेषु परांतकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे. ज्यांनी वेदांताने सांगितलेले निश्चित अर्थ रूप ब्रह्म, सर्वश्रेष्ठ ज्ञानाचा निश्चित अर्थ समजून घेतला आहे, ते काय करतात? संन्यास युक्त प्रयत्नाने पूर्ण शुद्ध चित्ताने असे जे असतात ते देह त्यागानंतर परांतकाले असं म्हटलेलं आहे. परांतकाले अपरांतकाले असं म्हणतात. तर परांतकाले म्हणजे देह त्यागानंतर अमर पदावरती आरूढ होतात, ब्रह्मलोकामध्ये जाऊन सर्व प्रकाराने मुक्त होतात. आता वेदांताचं तात्पर्य आहे विमल ब्रह्म आहे. वेदाला काय सांगायचं आहे? वेदाला काही जगत रचना सांगायची नाही आहे. हे सगळं जे अध्यारोप आहे ते सांगण्याचा उद्देश वेदाचा नाही. ते सगळे अपराविद्यारूप जे सांगितले ते का? की त्यांना जाणून आणि सोडून द्यायचं आहे. म्हणून अशा पद्धतीचं वर्णन
जे आतापर्यंत आपण ऐकलं, तर ते हे सुनिश्चित आहे. अशा प्रकाराने ज्यांनी तो जाणला आहे तो शरणागत होऊन अनासक्तीने सतत प्रयत्न करून सत्वगुणाची जोपासना करतो, ब्रह्मनिष्ठ राहतो आणि परांतकाली म्हणजे देहांतकाली तो परम अमृत अमरण धर्म अशा ब्रह्मलोकामध्ये, अमरण हिरण्यगर्भ लोक, ब्रह्मलोक, तो अमरण धर्म आहे, अशा पद्धतीने जातात. मग संसारी लोकाच्या मरण काळ जे असतो त्याला अपरांत काळ म्हणतात आणि यांचा जो काळ असतो त्याला परांत काळ असं म्हटलेलं आहे, कारण पुनर्जन्म नाही. अच्छा, ज्ञानीजनांनी जो त्यांचा मार्ग आहे, कोणत्या मार्गाने गेले, तो मार्ग कसा आहे, मार्गरहित मार्ग असल्यामुळे अनद्भग जसं म्हटलेलं आहे, तो काही जसं पक्ष्यांचे मार्ग कोणाला दाखवता येत नाही तसे त्यांचे मार्ग असतात, म्हणून ते समजत नाही. म्हणून देश परिचिन्न गती ही संसाराकडे नेणारी असते आणि ब्रह्म हे अपरिचिन्न असल्याने ब्रह्मवेत्याची गती जी आहे ती देश परिचिन्न म्हणजे लोक परिचिन्न असू शकत नाही. म्हणून शुद्ध सत्वते प्रयत्नशील संन्यासी अविद्या आदी संसार बंधन निवृत्तीरूप मोक्षाचीच इच्छा करतात, अशीच इच्छा करतात पूर्णपणे मोक्ष. आता त्या मोक्षाचे स्वरूप कसे आहे मग सांगतात. गताः कलाः पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे अव्यये सर्व एकी भवन्ति. आता कला, पंचदश कला ज्या आहे, प्राणादी म्हणजे देहारंभक तत्व जे आहे त्यांना कला म्हटलेलं आहे. कलेनी पूर्ण होणं. प्रश्नोपनिषदामध्ये 6व्यामध्ये जो एक प्रश्न विचारला होता की तो 16 कलाचा जो पुरुष आहे त्याची माहिती आहे का, त्या संदर्भाने तिथे 16 कला असा शब्द आलेला आहे. इथे पंचदश कला असं म्हटलेलं आहे, 15 कला. तर इथे जे 15 कला आहे ते देहारंभक तत्व आहे, आपल्या मूळ कारणामध्ये म्हणजे प्रतिष्ठेमध्ये जाऊन राहतात. मोक्षाचं स्वरूप काय आहे की जे आलेलं आहे ते कुठे जातं ह्याचं वर्णन, की ज्या पंचदश कला आहे ते आपल्या मूळ प्रतिष्ठेमध्ये म्हणजे कारणामध्ये जाऊन राहतात. सर्व देवगण, आता देव कोणाला म्हणतात, इंद्रियांना देवगण म्हणतात. तर इंद्रिय जे आहे सगळ्या इंद्रियाधिष्ठित देवता आपल्या आपल्या आश्रयरूप प्रतिदेवतामध्ये म्हणजे अधिदैवतामध्ये जाऊन लीन होतात आणि त्यांचे जे काही कर्म असतात संचित आदी आणि विज्ञानमय आत्मा आदी सगळेचे सगळे जे आहे ते अव्यय परमात्म्याशी एकरूप होतात. हे मोक्षाचं स्वरूप आहे. आता मोक्षाची वेळ आली की देह निर्माण करणाऱ्या ज्या कला आहे त्या आपल्या प्रतिष्ठेमध्ये म्हणजे मूळ कारणामध्ये चालले जातात. आता 15 कलांविषयी जर जिज्ञासा असेल तर त्या 15 कला कोणत्या, प्राणादी असं म्हटलेलं आहे. म्हणून प्राण आहे, श्रद्धा आहे, आकाश आदी पंचभूत आहे, इंद्रिय, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, लोक, कर्म हे सगळे मिळून 15 होतात. अशा ज्या 15 आहे ते आपल्या आपल्या जिथून आले तिथून त्या प्रतिष्ठेमध्ये है ना अशा रूपाने ते जातात. आता प्रारब्ध सोडून संचित आदी जे आहे ते भस्मसात होतात. प्रारब्धाचा भोग मात्र शेवटपर्यंत देहापर्यंत असतो. असं मग ते प्रारब्ध सोडून संचित आदी सगळे ब्रह्मरूप होतात. ते पर, अव्यय, अनंत, अक्षर, अज, अमृत, अद्वय अशा शांत ब्रह्ममध्ये तद्रूप होतात. पाणी आटल्यावर ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पुन्हा कुठे जाते, बिंबाशी एक रूप होते, तसे त्याप्रमाणे उपाधी निवृत्त झाल्यानंतर ज्ञानी जो आहे तो निरुपाधिक असा जो मोक्ष आहे त्याला प्राप्त होतो. आता ब्रह्मप्राप्तीसाठी नदीचा दृष्टांत आहे. ते म्हणतात यथा नद्यः स्यंदमानाः समुद्रे अस्तम
समुद्रेस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपाद्विमुक्तः परात्परः पुरुषमुपेति दिव्यम. आता ज्याप्रमाणे सतत वाहणाऱ्या नद्या आपल्या नामरूपांचा त्याग करून समुद्रात विलीन होतात, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य नामरूपापासून मुक्त होतात आणि परात्पर अशा दिव्य पुरुषामध्ये विलीन होतात. आता नदी आणि समुद्र वास्तविक दोन्ही जलरूपच आहे, पण तरी नदीची पूर्णता समुद्रात आहे असं म्हटलं जातं. तर हा नदीचा जो प्रवाह आहे त्याला एक निश्चित उद्देश समुद्राची भेट असा आहे. आता जीवो ब्रह्मैव नापरामध्ये काय आहे? जीवही ब्रह्म आहे, ब्रह्म ब्रह्म आहेच, असे दोन्ही आहे असं म्हटलं तर करायचं काय आहे? तेच नामरूपांची उपाधी जी आहे, मी वेगळा आहे, नाम रूप हे जे काही आहे तो वेगळेपणा जर सोडला तर जर सविशेष झालं नाही तर निर्विशेष सामान्य रूपाने मी तेच असतो असा या उपाधींचा म्हणजे निरुपाधिक होण्याचा प्रकार या उदाहरणाने सांगितला. आणि परात्पर पुरुषाशी ऐक्य होण्याकरता हा त्याग जो आहे हा आवश्यक आहे. मग म्हणतात सयो हवै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति नास्या ब्रह्म वित्कुले भवति तरती शोकम तरती पापमानं गुहा ग्रंथिभ्यो विमुक्तो अमृतो भवति. आता जो कोणी ते श्रेष्ठ ब्रह्म जाणतो सो स यो हवै तत्परमं तत्परमं ब्रह्म वेद. जो कोणी ब्रह्मला परम असा जाणतो तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मला कशा प्रकारचं ब्रह्म जाणणं त्याच्याने ब्रह्मविद होतात असं इथे म्हटलेलं आहे. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की त्याच्या कुळामध्ये कोणीही ब्रह्मज्ञानहीन असा कोणीच राहत नाही, होत नाही. तो मग काय शोक तरून जातो, पाप पार करतो आणि हृदय ग्रंथीतून सुटका करून घेऊन अमरपद असा विमुक्तो अमृतो भवति असा होऊन जातो. आता ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतो, तो मी आहे अशा अनुभवात्मक निश्चयामुळे जो कोणी या लोकात त्या परब्रह्माचे स्वरूप जाणतो तो ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. आता होतो म्हणावं लागतं, असतो ब्रह्म म्हणून तो ब्रह्मस्वरूप आहे असं जाणतो. ब्रह्मविद है ना, ब्रह्मविद. तर ब्रह्मरूप होतो असं म्हणण्यापेक्षा ब्रह्मच होतो असं म्हटलेलं आहे. त्याच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड कोणीही देवता सुद्धा येत नाही. आता ब्रह्मप्राप्तीच्या आड जे आहे देवतांना येण्याचं प्रकरण जे आहे ते असतं, पण देवता काय येत नाही? कारण देवतांचा आत्मा आणि ह्याचा आत्मा एकच आहे असा जो निर्णय झालेला असतो त्याच्यामुळे तो सगळ्यांचाच आत्मा झालेला असतो म्हणून त्याला कोणीही आडवं येत नाही, येऊ शकत नाही. या ब्रह्मवेत्याच्या कुळातील सर्व तरुण जातात म्हणून त्याला प्रिय यांचा वियोग ह्याच्याने होणारे दुःख जे आहे तेही होत नाही. धर्माधर्म हेच पाप पुण्याचे निर्मितीचे मूळ असते, तो त्याच्या अतीत होतो आणि शेवटी कोणतीही अविद्यामूलक हृदयग्रंथी नसल्याने तो मुक्त होऊन अमृत होऊन जातो, जे विद्यते हृदयग्रंथीमध्ये म्हटलेलं आहे अशा प्रकारचं होऊन जातो. आता त्याच्या कुळामध्ये जे आहे ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मज्ञानहीन असा कोणी उरत नाही, राहत नाही असं म्हटलं आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे की तो जिथे राहतो आसपासचे लोक जे काही आहे त्यांच्यावरती काही संस्कार होऊन काही जन्मांनी त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही अशी त्याची संगती लागते. मग म्हणतात आता इथे ऋग्वेदाची ऋचा तदेतद ऋचा अभ्युक्तम असं म्हटलेलं आहे की ऋचा काय म्हणते याच्याविषयी. तर ब्रह्मविद्येचा अधिकारी म्हणजे संप्रदाय, संप्रदान कोणाला करावं अशा पद्धतीचा आत्मविद्येचा अधिकारी इथे सांगितला आहे. क्रियावंतः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः
स्वयं जुह्वतः एकर्षी श्रद्धयन्तः तेषां वेषां ब्रह्मविद्यां वदेत शिरोवृतं विधी वद्येस्तु चिरणम. ही विद्या संप्रदानाची विधी ऋचाने सांगितलेली आहे. ती काय आहे की जे लोक क्रियावंत होतात म्हणजे कर्तव्य तत्पर होतात, विद्वान ब्रह्मनिष्ठ श्रद्धावान पुरुष स्वतः एकर्षी नामक अग्नीत हवन करीत असतात आणि ज्यांनी हे शिरोव्रत श्रेष्ठ व्रत यथाविधी आचरले आहे त्यांना ही ब्रह्मविद्या सांगावी. आता इथे ब्रह्मविद्येचा अधिकारी या उपनिषदामध्ये जसा सांगितला आहे ते असा आहे. आता कर्तव्य तत्परता म्हणजे क्रिया जी आहे ते कोणत्या क्रिया आहे, याच्यामध्ये क्रियावान होऊन करायचं आहे. क्रियावानेश तिकडेही म्हटलं होतं, इथेही कर्तव्य तत्पर होणं म्हटलं आहे. तर वैराग्य आहे, ध्यान आहे, ज्ञान आहे, हे सगळे ज्ञान साधना ध्यान साधना ह्या सगळ्या ज्या साधन रूप क्रिया आहे त्या सगळ्या अशा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठाला त्यालाच सद्गुरूने ज्ञान द्यावे. तर ब्रह्मनिष्ठाला ज्ञान द्यावेचा अर्थ ब्रह्मसाठी ज्याची निष्ठा आहे असा जो जिज्ञासू आहे त्याला गुरुने ते ज्ञान द्यावे. आता म्हणतात स्वतः श्रद्धायुक्त होऊन एकर्षी नामक अग्नीत हवन करून जे शुद्ध चित्त होऊन ब्रह्मविद्येचे पात्र झाले आहे आणि ज्यांनी डोक्यावर अग्निधारण करणे रूप जे शिरोव्रत आहे. आता हे डोक्यावर अग्निरूप जे शिरोव्रत धारण केलेलं आहे आपण पाहिलं होतं सुरुवातीला. तर ते जे शिरोव्रत आहे ते अथर्ववेदीय पद्धत आहे. ती अथर्ववेदामध्ये त्याचं वर्णन असल्यामुळे कठीण व्रत, श्रेष्ठ व्रत, शिरोव्रत म्हणजे तयारीचा माणूस की ज्यांनी ही तयारी दाखवली आहे. काय तयारी दाखवली आहे? याची देही याची डोळा. म्हणजे काय की त्याला याच जन्मात मुक्त व्हायचं आहे अशी तयारी जर त्यांनी दाखवली तर तो असा. आता श्रद्धायुक्त होऊन एकर्षी नामक अग्नीमध्ये हवन करायचं आहे. आता इथे एकर्षी म्हटलेलं आहे. एकर्षी जो आहे, एकर्षी हवन म्हणजे काय तर एकर्षी हे अग्नीला म्हणतात. अग्नी कारण हवन जे करतात ते हव्यवाहन अग्नी अशा अर्थाने त्याच्यात समिधा टाकायच्या असतात. एकर्षी सूर्यालाही म्हणतात. सूर्याला एकर्षी आपण पाहिलेलं आहे है ना. सूर्य साधुत्व प्रेरण अशी आपण काकांची ओवी जी आहे ईशावास्यामध्ये बघितलेली आहे. एकर्षी एकला अशा पद्धतीचा म्हटलेला आहे. ऋषी आहे, एकला आहे, तेजोमय आहे. आणि इथे त्या सूर्याला समिधा रूप म्हटलेला आहे अग्नीचा. मागे आपण बघितलं. आता सूर्य समिधा रूप कसा आहे म्हटलं तर तो स्वतः जो पेटत राहतो. आता जेव्हापासून सूर्य झाला तेव्हापासून प्रलय काळापर्यंत त्याच्यामध्ये इंधन जे आहे, इंधन फ्यूल ते आहे आणि ते सतत पेटत राहतं. म्हणून सूर्य जो आहे तो नेहमी प्रकाशमान म्हणजे ज्या काळावधी करता जे काही कल्पापर्यंत वगैरे प्रलय कालापर्यंत त्याला जे ड्युरेशन भयादियस्य अग्नितप्ती है ना, हे सगळं जे आहे त्याच्या सत्तेवरती तो तापत राहणार आहे. तर अग्नी जो आहे त्याची संविधा सूर्य आहे. म्हणजे सूर्य समिधा रूप होऊनच तेज जे आहे अग्नी जे आहे अशा प्रकारे प्रगट अग्नी असा. तर असा तो आहे. पण इथे एकर्षी नामक अग्नीमध्ये हवन करण्याचा अर्थ असा आहे की अपरा विद्यारूप जी सामग्री आहे, समिधा आहे, त्याचा उपयोग, त्याचा विनियोग पराविद्या प्राप्ती करता करायचा आहे. अपराविद्या जी आहे त्याचा पूर्ण विनियोग उपयोग हा पराविद्यामध्ये हे करायचा आहे, विनियोग करायचा आहे. आणि म्हणून एकर्षी म्हणजे एक ऋषी आता त्यांच्या समोर हवन करायचं आहे. आता एकर्षी कोण आहे? गुरु आहे की त्यांच्या समोर आपल्याला आपली अपराविद्या टाकून पराविद्येमध्ये ते हवन करून त्यांच्याकडून आपल्याला आत्मरूप होण्याकरता हे जे हवन आहे. आता हा प्रवास जो आहे हा एकाचा आहे. इथे कोणी कोणाच्या खांद्यावर बसून जाऊ शकत नाही, कोणी कोणाला घेऊन जाऊ शकत नाही.
हा स्वतःचा स्वतः करायचा असतो. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे वरती, स्वतः जुह्वत एकर्षी श्रद्धयंत. श्रद्धापूर्वक करायचं आहे. एकर्षी म्हणजे त्या अग्नीमध्ये ते हवन करायचं आहे. पराविद्यामध्ये जाणण्याकरताच अपराविद्येचा उपयोग समिधारूप असा करून त्याला देऊन टाकायचा आहे. आणि मग स्वयं करायचा आहे. याचा अर्थ काय आहे की हा 1 to 1 हिशोब आहे. हा कोणी कोणाकरता करू शकत नाही, कोणी कोणाला तिथे घेऊन जाऊ शकत नाही. मी आणि श्री गुरु सद्गुरु, बस एवढंच त्याच्यामध्ये 1 to 1 आहे. म्हणून ही जी संप्रदानाची विधी सांगितली आहे त्यांनी, ती अशीच आहे की असा श्रद्धायुक्त होऊन श्री गुरूंकडे जो जाईल, ज्यांनी या अग्नीचा शिरोधार्य केलेला आहे की मी आता पूर्णपणे डेडिकेटेड आहे, मला त्याचा ध्यास लागलेला आहे आणि तुम्हीच आहात की जे मला तद्रूप करू शकता, तत्रूप तुम्ही रूप करू शकता, आपणासारखे करीती तात्काळ, अशा अर्थाने करू शकता. आणि म्हणून विधिवत शास्त्रोक्त जे अर्थवेदी अथर्ववेदी असतात ते शास्त्रोक्त विधीने करतील. आणि आम्ही कशाने करायचं आहे? संकल्प विधीने. एकर्षी जुह्वत म्हणजे जे हवन आहे ते काकांकडे, एकर्षी काका आहे त्यांच्या समोर त्यांना या समिधा सगळ्या भेट करून आणि अशा प्रकारे करायचं आहे. आणि त्यांनाच ही विद्या सांगितली पाहिजे. आता गुरूंची दयाळुता बघा की असा शिरोव्रत किती लोकांनी धारण केला आहे किंवा कोणी आहे. असं असताना नसताना काय असेल ते त्यांचं त्यांना माहीत, पण त्यांनी सगळ्यांवरती ही कृपा केलेली आहे. आता काकांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावं, करत करत वाढवत वाढवत, म्हणजे प्रगती जी आहे ती कधीही थांबू दिली नाही पाहिजे. साधन करत करत आपला जो अधिकार वाढवत वाढवत असा शब्द आहे, ह्याचा अर्थच आहे की आमचा अधिकार त्यावेळेला जो काही असेल पण तो आज मात्र वाढलेला असावा. हे देह सोडण्याच्या आधी त्या पदाची प्राप्ती व्हायला पाहिजे अशी गुरूंची इच्छा आहे. गुरूंचा वाक्य आहे, याची देही याची डोळा. त्यांनी केव्हाही आणखीन पुढे कधीतरी होईल असं फार कमी रेअरली फक्त एक तडजोड म्हणून सांगितलं असेल. कधी बहुनाम जन्मना म्हणते असं जे म्हटलेलं आहे त्याचा विरोध नाही आहे, पण तो जन्म जो आहे तो हाच आहे. अंतचा जन्म हाच का नसावा, अशा पद्धतीने त्यांचा विचार आहे. आणि तो विचार आम्ही जर आत्मसात केला तर असं म्हणण्याला काहीच कारण नाही की नाही हो असं काही होतं का. बहुनाम जन्मना म्हणते, हा बहुनामच्या नंतरच हा जन्म आलेला आहे. कारण काकांसारखा गुरु भेटणे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू असा गुरु भेटल्यानंतर जर याची देही याची डोळा होत नसेल तर मग आपणच कुठेतरी कमी पडतो. आणि अजूनही वेळ आहे. शरीर बऱ्यापैकी धडधाकड आहे, कारण ज्या अर्थी प्रपंच चांगल्या प्रकारे करतो आहे त्या अर्थी परमार्थ करण्याची पण इंद्रिय जी आहे धडधाकट आहे. आता फक्त गरज आहे ती इकडून काढून इकडे त्याचा विनियोग करायचा आहे. आता काय करायचं आहे? आता करायचंच काय आहे असं जर म्हटलं तर आता एकच करायचं आहे. अशा पद्धतीने त्यांचा जो संकल्प आहे ते तर सत्य संकल्प आहे. त्यांनी तर अनुग्रह करून हात ठेवून दिला आहे आणि सत्य संकल्प केलेला आहे की ह्याचं कल्याण व्हावं. आता ते कल्याण व्हावं अशी माझी इच्छा असेल तर मला तेच प्रयत्न केले पाहिजे जे त्यांना अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने तो दंश झाला पाहिजे असं ते जे म्हणतात. अनेक वेळा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्या सगळ्या महामंत्र रूपाने नेहमी आत्मचर्चेमध्ये आपल्या असाव्या. साधन रूपाने चर्चा असावी आणि आत्मचर्चा अशा पद्धतीने असूनच आम्ही ते करावं. कारण त्यांनी आम्हाला ही विद्या सांगितलेली आहे. आता ऋचाने तर इतक्या कंडिशन्स टाकून त्यांच्यावरती हे केलेलं होतं, मर्यादा टाकली होती की अशालाच विद्या सांगा. मग आम्ही आमचा अधिकार याच्यासारखा करून
आपल्याला योग्य ठरवावं आणि त्यांच्या संकल्पाला यश यावं असा आमचा प्रयत्न असावा. तदेतत् सत्यम ऋषिरंगिरा पुरोवाच नैतत् चेर्ण व्रतो धीयते धीते नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः असं म्हटलं आहे. आता इथे शेवटला आहे की त्या या सत्याचा पूर्वी अंगिराने शौनकाला उपदेश केला होता. ज्याने शिरोव्रताचे अनुष्ठान केले नसेल त्याला अध्ययन करता येणार नाही. आणि थोर ऋषींना नमस्कार असो, थोर ऋषींना नमस्कार असो. आता इथे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे इथे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे शौनकाला म्हणजे ज्यांनी हा श्रेष्ठ व्रत शिरोव्रत धारण केला त्या शौनकाला अंगिरस मुनींनी ज्ञानरूप कृतार्थता दिली. त्याप्रमाणे शिरोव्रताचे अनुष्ठान करणाऱ्याला ती द्यावी आणि जेथे शिरोव्रत नाही तेथे अभ्यासाचे सार्थक होणे, सफळ होण्या हे जे वैभव आहे ते दिसणार नाही अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. आता इथे पूर्वी हा जो शब्द आहे, पूर्वी अंगिराने असं सांगितलं, तर ह्याच्यामध्ये ज्ञान जे आहे, ज्ञानाची जी परंपरा आहे ही अनादी आहे असं सांगितलं. तर पहा सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांनी ज्येष्ठ पुत्र अथर्वाला सांगितली आणि मग म्हटलं की मग कशा पद्धतीने भरद्वाज कुल सत्यवाहाला सांगितली, त्यांनी अंगिरसाने शौनकाला सांगितली. आता पूर्वी ज्येष्ठ पुत्राला अथर्वाला सांगितलीच होती ती आणि आता नव्याने अंगिराने ह्यांना सांगितली असं जे म्हटलेलं आहे. आता लक्षात येत असेल तर भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की मी ही पहिले त्याला सांगितली होती, मग त्यांनी त्याला सांगितली असं. ह्याचा अर्थ असा आहे की पूर्वीचा जो रेफरन्स आहे तो अनादिता ज्ञानाची दाखवण्याकरता, ज्ञान परंपरेची अनादिता दाखवण्याकरता की हे ज्ञान जे आहे ते अनादी आहे आणि पूर्वी पण हे तसंच तेच होतं आणि आजही यांनी याला जे दिलं. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की काकांनी आम्हाला जे दिलं आहे ते तेच आहे की जे ब्रह्मदेवाने आपल्या ज्येष्ठ पुत्र अथर्वाला दिलं. अशा अर्थाने आपण समारोप करू. आणि परम ऋषिभ्यो नमः असं म्हटलं आहे की परम ऋषींना नमस्कार असो. आणि जेव्हा दुरुक्ती होते तेव्हा ग्रंथ समाप्तीची सूचना असते. अशा पद्धतीने आपण सगळे हे जे शिरोव्रत आहे त्याचा संकल्प घेतला पाहिजे आणि अजूनही वेळ गेलेली नाही असा उर्वरित आपलं जे आयुष्य आहे ते या कारणी लागो अशी सद्गुरूंना प्रार्थना करावी. आणि थांबू इथे 2 दिवसामध्ये 6 प्रवचनामध्ये शिवगडावरती येऊन जे आपल्याला अभ्यास करायला मिळाला त्याच्याकरता आपण सगळे शिवगडचे आभारी आहो. शिवगडमध्ये ज्या व्यवस्थापक यांची मदत आपल्याला मिळते त्या सगळ्या लोकांना, स्वयंपाक करणाऱ्यांना, बाकी सगळ्या सेवा करणाऱ्यांना सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. शिवगड व्यवस्थापनाचे सगळीच व्यवस्था जी आहे ती सगळी फार प्रशंसनीय आहे आणि असाच अवसर आपल्याला अभ्यासाचा वारंवार मिळो अशी अपेक्षा ठेवून इथे पूर्णविराम घेतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.